आव्हानांचे लावून अत्तर, नजर रोखुनी नजरेमध्ये आयुष्याला द्यावे उत्तर. मी एवढ्यासाठी तुम्हाला सांगतोय की सर्वांना समोर बघून मला असं वाटतं की एक प्रकारची इथं ऊर्जा, एनर्जी बऱ्यापैकी ॲक्युम्युलेट झालेली आहे, साठलेली आहे. बरोबर आहे ना? आणि हे सर्व करण्यासाठी किंवा हे सर्व घडवून आणण्यासाठी जे नेतृत्व आहे किंवा जे कष्ट आहेत ते आदरणीय सर्वांचे इंद्रजित देशमुख उर्फ काकाजी आणि त्यांची मोठी टीम, त्यांचे सर्व सहकारी. सर्वप्रथम मला असं वाटतं की त्यांचे आपण अगदी मनापासून आभार मानावेत. कारण आजकाल आहे, पॉसिबल आहे, म्हणजे तरुणांना एकत्र आणणे, कम्युनिटीला किंवा लोकांना एकत्र आणणे आणि इतक्या ऊर्जेनं पण एका वेगळ्या मोटिवेशनसाठी आणणं ही साधी गोष्ट नाही. म्हणजे आजकाल जे प्रकार आहेत तिथं लोकांना एकत्रित केलं जातं, त्याचे हेतू वेगळे असतात. हा हेतू पूर्ण वेगळा आहे. आणि जी थीम आहे बलशाली भारत किंवा बलशाली हृदय संमेलन, मला खरंच इंद्रजितजी आणि तुमचे सर्व सहकारी तुमच्या कार्याला सलाम करावासा वाटतो. कारण खरंच याची गरज आहे. त्याबरोबर डायरेक्टली इनडायरेक्टली शिवमसाठी ज्यांचा ज्यांचा सहभाग आहे, ज्यांचा ज्यांचा हातभार आहे, मला वाटतं त्या सर्वांचे आपण खूप खूप ऋणी आहोत. भले मग ते इथले लोकल ग्रामस्थ असतील किंवा शेतकरी असतील किंवा एखादं स्वतःचं श्रम देणगी म्हणून डोनेट करणारे किंवा डोनेशन म्हणून देणारे साध्या साध्या गावकरी व्यक्ती असतील, ते सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या परिसरामध्ये आल्यानंतर खूप असं वेगळं वाटतं. मुळातच जो माहोल लागतो तो माहोल इथं आहे. आता त्या फक्त माहोलचा उपयोग करून जे घडवायचं आहे बलशाली भारताच्या दृष्टीनं तुम्हा सर्वांना घडवायचं आहे आणि तुमच्यामध्ये एक मांगल्यता निर्माण करायची आहे. मला वाटते तो जो हेतू आहे त्यासाठी तुम्ही खूप कष्ट केले पाहिजेत. ते नीट जाणून घ्यायला पाहिजे असं माझं मत आहे. म्हणणं सोपं आहे, मुश्किल हो कितनी भी, मेरे हौसले से काम आहे. बरोबर आहे ना? माझ्याकडे किती मुश्किली असतील, किती अडचणी असतील, तर माझ्याकडे हौसले जे आहेत, माझ्याकडे जी निष्ठा आहे त्यांच्यापेक्षा खूप कमी आहे. बरोबर आहे ना? अंधेरे को चीर दे इतना मुझ में दम है. आता हे म्हणणं सोपं आहे. अंधाराला कसं तुम्ही चिरणार माहीत नाही, पण मला वाटतं मुळात याची गरज का आहे तेच आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य आहे, तुम्ही जेव्हा जेव्हा इंद्रजित काकांशी संवाद साधता, मला वाटतंय त्यावेळी तुम्हाला खूप काही, प्रत्येक वेळी काहीतरी नवीन शिकायला मिळेल. कारण ज्या ध्येयानं ते प्रेरित झाले, त्या ध्येयानं त्यांची टीम प्रेरित झालेली आहे, त्यांचं असं मत असावं की त्या ध्येयानं तुम्ही सुद्धा प्रेरित व्हा. आणि गरज आहे याची. म्हणजे कोणी म्हणाल की नाही आता काय, एव्हरीथिंग इज सो कॉमन, एव्हरीथिंग इज सो नॉर्मल, आपण इतकं मस्त आयुष्य जगतोय, एवढी टेक्नॉलॉजी आहे, एवढं डिजिटल डिस्ट्रप्शन आहे, काय गरज आहे सगळ्याची. मला तर इन्फॉर्मेशन आहे, माझ्याकडे तर मोटिवेशन स्पीचेस कितीतरी आहेत. यूट्यूबवरती तुम्ही जा की हजारो तुम्हाला एक मोटिवेशनल ॲक्टिव्हिटीज बघायला मिळतील. पण खरंच याची गरज आहे का? मला तर वाटतं आहे. अजून काही दिवस तर आहे.
हेच का स्वातंत्र्य ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले, हेच का स्वातंत्र्य ज्याचे गीत आम्ही गायले, हेच का ते स्वप्न ज्याचे स्वप्न आम्ही पाहिले, हाच का तो सूर्य ज्याची रात्र नाही थांबली, हेच का ते प्रेत ज्याला रक्त आम्ही पाजले. तर कधी कधी ह्या लोकांची जी उमळ आहे त्याचं कारण आहे की आपण काय मिळवलं, स्वातंत्र्य झालो पण खरंच ती रात्र संपली का, सूर्य उगवला का, असं वाटतं. काही गोष्टी बघितल्यानंतर वाटते खूप भपकेबाजपणा आहे, खूप चांगल्या गोष्टी आहेत, पण तेवढंच काही विदारक चित्र पण आपल्या समोर आहे. आणि मला वाटतंय ते चित्र जर बदलायचं असेल किंवा तशी चित्र जर बदलायची असतील तर तुमचा सहभाग निश्चित महत्वाचा आहे. आता माझ्याबद्दलची माहिती देण्यात आली त्याबद्दल जर मी बघितलं आत्ता आणि पूर्वी, म्हणजे ज्या वर्षी हे सुरू झालं पहिले संमेलन 2000 साली, 50 शिबिरार्थी होते, बरोबर त्याच वर्षी मी ऑस्ट्रेलियाला गेलो. योगायोग आहे. आणि त्यानंतर यावर्षी मी परत आलो. मी साधारण 21 वर्ष मी ऑस्ट्रेलियामध्ये राहिलो आणि मला प्रत्येक पावलोपावली म्हणा किंवा प्रत्येक इन्सिडन्सला म्हणा, प्रत्येक इव्हेंटला म्हणा, असं खूपदा वाटायचं की का, म्हणजे की हा डिफरन्स का आहे. एज्युकेशन फील्डमध्ये मी आहे त्यामुळे त्याचंच मी तुम्हाला जास्त उदाहरण देतो की शिक्षणामध्ये सुद्धा मी जेव्हा ती मोनॅश युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये आत गेलो आणि बघितलं तेव्हा मला असं वाटलं की अरे स्वर्ग असं असतं का, म्हणजे असं विद्यापीठ असू शकतं का, एवढं चकचकीत, एवढं स्वच्छ, आणि भले तिथल्या लॅब्स असतील, भले तिथले क्लासरूम्स असतील, आणि तिथले स्टुडंट्स, मुलं सुद्धा असे आपल्या इथल्या ज्या मुलं आहेत ते नेहमी असे बर्डन, म्हणजे आता मला जगाचे सगळे प्रश्न मला सोडवायचे, सकाळी उठल्यापासून त्यांचा तो टोन सुरू होतो नाही का, कारण माझ्याशिवाय काही सुटणार नाही प्रश्न, असं वाटतं. मला तिथं असं वाटलं की असं काहीच नाही, म्हणजे एवढं वेगळं, एवढं मन मोकळेपणानं सगळं, म्हणजे स्टुडंट सुद्धा दे हॅव लॉट ऑफ फ्रीडम, त्यांना ज्याला जे शिकायचे ते शिका. आणि सगळ्यात महत्त्वाचे मला वाटले की पालक ठरवत नाही. तर पालकांसाठी सुद्धा मला आज थोडंसं काही सांगता आलं तर मला प्लीज सांगू द्या की इतकं डॉमिनेटिंग आपल्याकडं स्ट्रक्चर आहे, इतकं रिजिड स्ट्रक्चर आहे. ते अगदी प्रायमरी एज्युकेशनमध्ये असताना मुलगा किंवा मुलगी पालक तेव्हाच ठरवत असतात, मेडिकल, नीट किंवा इंजिनिअरिंग, IIT ठरवलंच असतं त्यांनी काय. आणि ते जोपर्यंत तो मुलगा किंवा मुलगी त्या फेजमध्ये ॲडमिशनच्या किंवा युनिव्हर्सिटीमध्ये जायच्या फेजमध्ये येत राहते तोपर्यंत ते स्वतः सगळं व्हेरीफाय करत असतात. म्हणजे प्रत्येक वर्ष सांगत असतात, बघ त्या अमुक तिथं ॲडमिशन घेतली त्यामुळे सगळं, म्हणजे कसं त्याचं लाईफ बदलून गेलं, किंवा अमुक एक ती मुलगी आमच्या अमुक नंदेच्या सुनेच्या जावेची काहीतरी असेल, तर तेच कन्फर्म करत असतात, रिकन्फर्मेशन होत असते की नाही, हेच तुझं आयुष्य आहे आणि हेच तुझं विजन असायला पाहिजे, हेच तुझं ध्येय असायला पाहिजे. मला वाटतं ते सगळ्यात मोठं आपल्या दृष्टीनं, माझ्या दृष्टीनं तो सगळ्यात मोठा अडथळा आहे मुलांच्या दृष्टीने. म्हणजे बरेचसे युवक आहे, मला माहीत नाही तुम्हाला किती लोकांना त्यापैकी कसली आवड आहे आणि तुम्हाला काही तुमचा स्वतःचा डिसिजन घेता येतो का, आणि तो डिसिजन तुम्ही कसा घेता. आमच्या वेळी थोडंसं चित्र वेगळं होतं. म्हणजे मला आवड होती, इंद्रजित काका आणि आम्ही बरेच म्हणजे एकत्रित, मी तर फॅसिनेट झालो होतो की ते त्यांचं जे रिडिंग होतं ते जे वाचायची पुस्तकं, आणि आवाका जो होता तो खूप चांगला होता. म्हणजे मला बरेचसे, एक होता कारवर नावाचं पुस्तक पहिल्यांदा बघितले मी त्यांच्या हातात, नंतर मग बायोग्राफी वाचावी असं मला पण वाटलं. आणि मी सायन्सला होतो तरी सरप्राईजिंगली, माहीत नाही ह्या लोकांचा इन्फ्लुएन्स असेल किंवा प्रभाव असेल, मी बरीचशी मराठी पुस्तकं वाचून काढतो, बरीचशी.
आणि कवितासुद्धा आवडायच्या. मला वाटलं की ठीक आहे, म्हणजे आयुष्यामध्ये लाईफ जगण्यासाठी, सेटल होण्यासाठी, एक पोट भरण्यासाठी काहीतरी डिग्री पाहिजे, कुठली तरी हवी. पण मला ते आतून असं वाटत होतं की नाही, दिस इज माय पॅशन, हे माझी पॅशन, हे मला आवडतं खूप. आणि मग तो स्ट्रगल होता, माझा स्वतःची स्ट्रगल होता की हे करायचं की ते करायचं. नोकरी तर चांगली मिळायची असेल तर सायन्सलाच जायला पाहिजे, इंजिनिअरिंगला जायला पाहिजे, असं एक त्यावेळी सुद्धा असं एक मत होतं. ते आता कळतंय तसं नाही आहे. मी येणार आहे पुढं तुम्हाला का ते सांगण्यासाठी. आणि पण जो सहवास आहे तो सुद्धा महत्त्वाचा आहे. ज्यांच्याकडून काही शिकावं ते सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही आता अशा उंबरठ्यावर उभे आहात की जगामध्ये जर बघितलं काय स्थित्यंतर घडतायत, काय चाललंय, तर माझ्या दृष्टीनं तुमच्यासाठी एक खूप चांगली पॉझिटिव्ह गोष्ट आहे, ती म्हणजे अपॉर्च्युनिटीज. म्हणजे तिथं ओशन आहे, असा समुद्र आहे. पूर्वीचं आणि आताचं जर तुम्ही कम्पेअर केलं तर पूर्वी फार लिमिटेशन्स होते, एक्सपोजर सुद्धा खूप कमी होतं. आता एक्सपोजर प्रचंड आहे आणि इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस आहेच आहे, पण अफोर्डेबिलिटी पण खूप चांगली आहे. आणि तुम्ही म्हणून खूप भाग्यवान आहात. मी तरुणांना म्हणतो की आपल्याकडे माहिती असेल आपले वी आर दी लार्जेस्ट यंग पॉप्युलेशन इन द वर्ल्ड, आणि असं यूथ पॉप्युलेशन, आणि आपण ते बरेच वर्ष तसं राहणार आहोत. वाईल ऑल अदर कंट्रीज आर एजिंग, बाकीच्या सगळ्या कंट्रीज एजिंगकडे चालले आहेत. आणि त्याचवेळी आपलं जे पुढे काही 4-5 वर्ष जरी असेल तर ते आपलं यूथचं पॉप्युलेशन आहे 18 ते 25 असेल, 25 ते 35 असेल किंवा 26 ते 35 असेल, ते अजून वाढणार आहे काही वर्ष. तर त्यामुळं ह्या सगळ्या अपॉर्च्युनिटीज तुम्हाला अवेलेबल आहेत, होणार आहे. दुसरी गोष्ट म्हणजे पहिल्यासारखं फार रेस्ट्रिक्शन्स आणि लिमिटेशन्स राहिलेले नाही. म्हणजे ब्रांचेस जर बघायचं असेल किंवा एज्युकेशनच्या बाबतीत बोलायचं असेल तर ठीक आहे, कोणी बॅचलर ऑफ आर्ट्स करून बाहेर पडलं तर असं नव्हतं की बॅचलर ऑफ आर्ट्स केल्यानंतर आपल्याला काय करायला पाहिजे तर बँकेमध्ये क्लार्क किंवा सरकारी नोकरी. आता असं ते पण राहिलेलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, BA बॅचलर ऑफ आर्ट्स केलेले स्टुडंट, मुलगा किंवा मुलगी, मेडिकलला जाऊ शकतात ऑस्ट्रेलिया. दे कॅन डू MD, डॉक्टर ऑफ मेडिसिन. कॅन यू बिलीव्ह दिस? होऊ शकेल असं? होऊ शकतं, होतंय. तर त्या ज्या बाउंड्रीज आहेत त्या बाउंड्रीज अशा निखळल्या गेतात पूर्ण. त्यामुळे कोणी असं एक सेट जे आहे साच्यात घातलेलं असं काही राहणार नाही. हे खूप बदलेल आणि त्याची तुम्हाला मला वाटतं निश्चित त्याचा झाला तर फायदाच होईल. वर्ल्ड वाईड जर तुम्ही बघितलं जगामध्ये काय चाललंय, ठीक आहे भारताचं एक आहेच, भारतामध्ये तर चाललंय अपॉर्च्युनिटीज, पण भारतामध्ये चॅलेंजेस पण खूप आहेत, बरोबर आहे. जगामध्ये बघाल तर एज्युकेशनच्या बाबतीत, शिक्षण क्षेत्रामध्ये म्हणा किंवा इव्हन नोकरीच्या बाबतीत, जॉबच्या बाबतीत आहे, खूप संध्या आहेत, पण कॉम्पिटिशन पण तेवढीच आहे. आता एक्झॅक्टली काय म्हणजे एज्युकेशनच्या बाबतीत आपण काय करतो, एज्युकेशनच्या बाबतीत बाकीचे देश काय करतात, माझ्या एक्सपिरियन्समधून मला वाटते की शिक्षण हा पाया आहे सगळ्या गोष्टीचा. म्हणजे इव्हन सोशल डेव्हलपमेंट असेल, इकॉनॉमिक डेव्हलपमेंट असेल, नेशन्स ओव्हरऑल डेव्हलपमेंट असेल, एज्युकेशन हा बेस आहे, फंडामेंटल आहे. हे तर तुम्हाला सगळ्यांना पटत असेल. पण आपण जी काही एज्युकेशनमध्ये ज्या काही रिव्हॉल्युशन्स झाले, ज्या काही क्रांत्या म्हणू आपण झाल्या, किंवा छोट्या मोठ्या गोष्टी जे बदल झाले, ते आपण खूप उशिरा इकडं आणले. म्हणजे माझ्या अनुभवावरून सांगतो की मी जे बघितलं खूप उशिरा, आत्ता तर येत आहे. म्हणजे चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम असेल की
इंजिनिअरिंग किंवा मेडिकल असलेल्या विद्यार्थ्याला फॉरेन लँग्वेज शिकवावी किंवा स्वतःची मराठी शिकवावं असं काय जे असेल ते आत्ता येतंय, आता यायलाच पाहिजे. त्याला काय म्हणजे देर इज नो अल्टरनेटिव्ह. नाहीतर आपण टिकू शकणार नाही. जगाच्या स्पर्धेमध्ये आपल्याला टिकायचं असेल तर हे यायला पाहिजे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे आहे आपलं प्राथमिक माध्यमिक शिक्षण खूप चांगलं आहे, चांगल्या क्वालिटीचं आहे, चांगल्या दर्जाचं आहे, पण त्याच्यामध्ये जो साचा आहे त्याच्यामध्ये थोडीशी अजून काही चेंजेस करण्याची गरज आहे. आणि ते आत्ता ते पण यायला लागले. आता तुम्ही बघाल की पूर्वी 20 वर्षापूर्वी प्रायव्हेट स्कूल्स खूप कमी होते प्रायव्हेट स्कूल्स. आता प्रायव्हेट स्कूल्स खूप आहेत. आणि प्रायव्हेट स्कूलमध्ये तुम्ही जाऊन बघितलं तर ते कशा प्रकारे शिकवतात, तर तिथं जे आता आपण बोलतो प्रोजेक्ट बेस्ड लर्निंग, काय एक्सपिरियन्शियल लर्निंग वगैरे सगळं ते प्रायव्हेट स्कूल्समध्ये आता आलेलं आहे बऱ्यापैकी. कारण प्रत्येक स्कूलला असं सांगायचं की आम्ही वेगळं आहोत म्हणून आमच्याकडे मुलं येऊ देत, आम्ही वेगळ्या प्रकारचं शिकवतो म्हणून आमच्याकडे मुलांनी यायला पाहिजे. आणि एका दृष्टीने ते चांगलं आहे. आता बदल होत आहे, पण उशिरा झाला, त्याला वेळ झाला. तोपर्यंत आपण बरंचसं मिस केलं. बरोबर आहे ना? जर तुम्ही बस चुकली तुमची किंवा ट्रेन चुकली तर तुम्हाला वेळ लागतो पुढच्या स्टेशनला जायला. तसंच आहे, ते व्हायला पाहिजे होतं, आधीच व्हायला पाहिजे. मग आता काय करायला पाहिजे, आपण उशीर आलो तर आपल्याला आपलं स्पीड पण वाढवायला पाहिजे. बरोबर ना? ती जर गाडी आपल्याला पकडायची असेल तर आपल्याला आपला वेग वाढवायला पाहिजे. आता तो वेग वाढवण्यासाठी एवढं सोपं नाही आहे, चॅलेंजेस पण खूप आहे. शिक्षणामध्ये का होतंय, कसं करायला पाहिजे, त्याच्यात त्याला राजकीय बरदास्त पाहिजे. बरोबर आहे ना? जिथं पॉलिसीज ठरवल्या जातात, जिथं आता न्यू एज्युकेशन पॉलिसी म्हणून ऐकलं असेल तुम्ही सगळ्यांनी, काही टीचर लोक पण असतील इथं, तर त्याच्या पॉलिसी ठरवायला वगैरे वेळ लावून चालणार नाही. ठरवल्यानंतर त्या इम्प्लिमेंट करायला तर अजिबात वेळ होता कामा. बरोबर आहे ना? पण आपली सिस्टीम अशी आहे, डेमोक्रेसी म्हणतो आपण, की सगळं अगदी व्यवस्थित चर्चा झाली पाहिजे. त्यानंतरच मग ते इम्प्लिमेंट करता येईल. चांगली गोष्ट आहे एका दृष्टीनं. पण जर आपल्याला खरंच सगळ्यांच्या बरोबर जायचं असेल तर एवढा उशीर लावून चालणार. आता मी तुम्हाला म्हटलं की तुम्ही अशा उंबरठ्यावर उभा आहात की तुम्ही नशीबवान आहात. तुम्हाला खूप 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 वेगवेगळ्या संध्या उपलब्ध आहेत. पण कुठलीही गोष्ट अशी सहजासहजी येत नसते. बरोबर आहे? देर इज नो फ्री लंच इन द वर्ल्ड असं म्हणतात. तर त्याच्यासाठी तुम्हाला चॅलेंजेस स्वीकारायला पाहिजे. बरोबर आहे ना? ते कोणते कोणते चॅलेंजेस आहेत, तर कॉम्पिटिशन, ह्यूज कॉम्पिटिशन. जेव्हा हायर एज्युकेशनची सुरुवात झाली, पहिलं IIT खरगपूरला झालं, त्यावेळेचे आपले असलेले जे नंबर्स असतील, जे युनिव्हर्सिटीज असतील, कॉलेजेस असतील, आणि आत्ता 1000 पेक्षा जास्त युनिव्हर्सिटीज आहेत आपल्याकडे, विद्यापीठ आहेत. तुम्हाला जरा वाटत असेल तुम्हीच एकमेव लाडके विद्यार्थी शिवाजी विद्यापीठातून गोल्ड मेडल घेऊन बाहेर पडताय, तर एवढं नाही आहे. तुमच्यापेक्षा तुमच्याच तोडीचे कितीतरी हजारो लाखो विद्यार्थी तुमच्याच एवढं नॉलेज, ज्ञान घेऊन बाहेर पडतात. मग तुम्ही वेगळे कसे हे दाखवायला पाहिजे तुम्हाला. बरोबर आहे ना? तुमच्याकडं असं काय आहे की जे बाकीच्यांच्याकडे नाही. व्हॉट एक्स्ट्रा यू हॅव. आता ते एक्स्ट्रा काय लागतं, एक्स्ट्रा काय असावं, हे तुम्हाला कोण शिकवणार? हे विद्यापीठ नाही शिकवणार, तुमची शाळा नाही शिकवणार. हे तुम्हाला तुमचा अनुभव शिकवतो. हे तुम्ही कितपत बाहेर जाऊन, कितपत आउट ऑफ बॉक्स जाऊन स्वतःला एक नेमकं घडवायचा प्रयत्न करता, त्याच्यावर अवलंबून. तुम्ही तुमच्याच कोशात राहिला, तुम्ही तुमच्याच कम्फर्ट झोनमध्ये राहिला, तर मला नाही वाटत हे शक्य आहे. म्हणजे किती इंद्रजित काकांसारखी किती लोक आले आणि तुम्हाला किती प्रवचनं दिली आणि सांगितलं की हे असंच आहे, ते तसंच आहे, पण जोपर्यंत तुम्हाला तुमचं अंतर्मन सांगत नाही की मला हे माहीत आहे, मी असा आहे किंवा मी अशी आहे आणि मला इथं जायचं, आता शोधायला पाहिजे. माझ्या अनुभवावरून सांगतो की आम्ही
माहीत नाही, म्हणजे आम्हाला पण काही निश्चित दिशा होती असं नाही, कळलं की नाही. पण आम्ही सुदैवानं स्वतःला शोधायचा प्रयत्न केला. हे करत असताना 3 महत्त्वाचे घटक आहेत तुमच्या आजूबाजू. तुमचे आई वडील सर्वात महत्त्वाचे. खूप काही शिकता येतं त्यांच्याकडे, खूप. आणि अशा काही गोष्टी त्या तुम्हाला सांगतात, अशा काही गोष्टी ते तुम्हाला ऐकवतात की अरे बापरे, म्हणजे तुम्ही जर त्याचा विचार नाही केला, ते तुम्ही आत्मसात नाही केलं, तर तुम्हाला नंतर लक्षात येतं की ते प्रचंड मोठं असं कोंजळीत गेलेलं तुम्हाला ते ज्ञान होतं, नॉलेज होतं, धडा होता. एकदा असंच, म्हणजे आमच्या आईला एक सवय आहे की काही आला रेफरन्स तर त्याला रिलेटेड काय ओवी असेल वगैरे ते सांगायचे. तर मी बऱ्याच दिवसाने जेव्हा आलो पहिल्यांदा ऑस्ट्रेलियातून, तर तेव्हा माझ्या आईने आणि सिस्टर्स आल्या माझ्या, तर तिने असा एक रेफरन्स दिला की बाजाराचे वाट भाऊ बहिणीला भेटला, असा एक रेफरन्स दिला. मला काही लक्षात येईना म्हणजे काय. बाजाराच्या वाटे भाऊ बहिणीला भेटला, वळवाचा ग पाऊस ढग आसमानी फुटला. म्हणजे काय सांगा, प्रचंड याच्यामध्ये बघा तुम्ही, म्हणजे बहिणाबाईंच्या सुद्धा कविता बघा, त्याच्यामध्ये प्रचंड एक इमोशन आणि फिलिंग्ज आहेत, खूप फिलिंग्ज आहेत की भावाची आणि बहिणीची भेट खूप वर्षानंतर झाल्यानंतर, खूप दिवसानंतर झाल्यानंतर जसा आकाशात ढग फुटतो आणि वाळवाचा पाऊस येतो, तसे अश्रूचे बाण फुटतात, कळलं की तसं ते फील आहे. तर असं नाही की माझ्या दोन्ही आई वडील कधी शाळेत नाही गेले, असं नाही की त्यांच्याकडनं मला काही शिकता आलं नाही किंवा शिकता येत नाही. मी जर विचार केला तर मला प्रत्येक वेळा कुणाकडून काही ना काही शिकता येत, सगळ्यांच्याकडून सगळं शिकता येत. म्हणून ते सगळ्यात महत्त्वाचे घटक आहेत, कारण ते तुम्हाला अगदी सुरुवातीला घडवतात. तुमचा जो बेस आहे, पाया आहे, ते चांगला घट्ट मजबूत करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की माझ्या मुलानं किंवा मुलीनं मला म्हणजे प्राऊड वाटावं, असंच काहीतरी करावं. ही ऑर सी शुड मेक मी प्राऊड, बरोबर आहे ना, असंच काहीतरी करावं. आणि त्या दृष्टीने ते प्रामाणिकपणे प्रयत्न करतात, व्हॉट एव्हर देअर कॅपॅबिलिटीज आर, कळले की नाही. आपण त्यांना ते क्वेश्चन करू शकत त्यांच्या कॅपॅबिलिटीज, कारण त्या परिस्थितीनुसार असतं. दुसरा महत्त्वाचा घटक आहे तुमचे शिक्षक, टीचर्स. कारण आई वडिलांच्या नंतर दुसरा जास्तीत जास्त वेळ तुम्ही कुणाबरोबर घालवत असाल तर ते तुमच्या टीचर्स बरोबर, बरोबर आहे. कारण तुमचं प्रायमरी टीचिंग असेल, प्रायमरी एज्युकेशन असेल, सेकंडरी असेल, युनिव्हर्सिटी असेल, बघा तुम्ही बराच वेळ शिक्षकांच्या सानिध्यात असता. आणि शिक्षकांनी जर चॅलेंज केलं तर त्या शिक्षकात त्या चॅलेंज केलं म्हणून त्यांचा दर्जा किंवा चॅलेंज केलं म्हणून त्यांची ऐपत ठरवू नका कधी, कारण यू नेव्हर नो. मला अजून माझे प्रायमरी टीचर लक्षात आहेत, म्हणजे अलीकडे पर्यंत मी त्यांच्या भेटीला जात होतो, सुदैवानं ते हयात नाही. पण मला असं वाटतं की माझ्यावर जो इन्फ्लुएन्स आहे, जे काही थोडीफार जर्नी माझी सक्सेसफुल आहे, त्याच्यामध्ये त्यांचा खूप वाटा आहे. कारण त्यांनी जे असेल माझ्याकडे चांगलं ते हेरलं आणि ते मला एनकरेज केलं. मला आठवतं जेव्हा जेव्हा काही मी चांगले उत्तर द्यायचो किंवा मराठी शाळेत गणित चांगलं सोडवायचं तेव्हा ते तब्येतीनं लहान असल्यामुळे ते उचलून मला टेबलवर ठेवायचे. दॅट इज द वे. त्यांचं ते रेसिप्रोकेशन होतं किंवा त्यांचं ते मला फेलिसिटेशन होतं. तर त्यानंतर मी जे बघितलं त्यांचं लाईफ, म्हणजे आजकाल वशिला लावून जिल्हा परिषदचे अवॉर्ड्स घेणारे भरपूर शिक्षक आहेत, त्यांना कधीच अवॉर्ड मिळाला नाही. पण माझ्या दृष्टीनं असा आदर्श शिक्षक माझ्या आयुष्यात झाला आणि माझ्यासारखी कित्येक विद्यार्थ्यांनी घडवलं. खूप शिकता येतं आपल्याला. सेम हायस्कूल टीचर्स असतील, युनिव्हर्सिटीमधले टीचर्स असतील, खूप. म्हणजे मला मराठीची काय थोडीफार आवड आहे ती माझ्या हायस्कूलमधल्या मराठी टीचर्सनी निर्माण केली मला. त्यामुळं
जास्त मोटिवेशन झालं. आणि टीचिंगमध्ये आता तर माहीत आहे तुम्हाला, बघितलं असेल गेली 2 वर्ष काय झालं, कोविडनं काय टीचिंगचे पूर्ण आणि लर्निंगचे पूर्ण कन्सेप्ट कसे बदलून टाकले. बरोबर आहे ना, टीचरशी समोरासमोर भेट नाही, पण विद्यार्थी तर सगळं शिकतायत. ठीक आहे, पण कंटेंट्स असतील, नॉलेज डिसिमिनेशनचं काही जे मेथड्स असतील, आणि तुम्हाला शिकण्यासाठी लर्निंग जर्नीमध्ये जो काही सपोर्ट असेल तो चांगले शिक्षक अगदी चांगल्या पद्धतीनंच करतात. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे तुमचे मित्रमैत्रिणी. हे 3 अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत माझ्या दृष्टीने. मित्रमैत्रिणीमध्ये आता कुणाशी तुम्ही मैत्री कराल हे तुमच्या हातात असतं. बरोबर आहे ना, तिथं चॉईस असतो. पहिल्या 2 एलिमेंटच्या बाबतीत तो चॉईस नसतो, पण ह्या तिसऱ्या एलिमेंटच्या बाबतीत तुम्हाला चॉईस असतो. आणि इथं सुद्धा माझा एक्सपिरियन्स खूप मला अगदी लहानपणीच्या म्हणजे मित्रांच्या बरोबर संगण्यापासून ते अगदी अलीकडच्या माझ्या काही इंटरनॅशनल जे माझे कलिग्ज आहेत आता, त्या सगळ्यांच्या मध्ये मला प्रत्येक इंटरॅक्शनला मी काहीतरी शिकत गेलो. प्रत्येक इंटरॅक्शन अगदी सुरुवातीला जर म्हटलं म्हणजे जेव्हा मला तुमच्या वयात असताना जेव्हा मला वाटत होते की काहीतरी करावं, काहीतरी घडावं, जसं म्हणजे काकाजी MPSC देऊन आले होते, डेप्टी येऊन जॉईन झाले होते, तर आमचे एक आदर्श होते संजय राडकर म्हणून, आणि मी नेहमी त्यांच्या सानिध्यात असायचो. आम्ही त्यांना देव मानायचो. मी त्यांना गुरुच्या पलीकडं मित्रच होते ते, पण मित्रांना सुद्धा गुरुच्या पलीकडं, आईवडिलांच्या पलीकडं असे त्या किंवा त्या इक्विव्हॅलेंट एक स्थान असतं. तसं होतं आमच्या दृष्टीने. आणि प्रत्येक मुवमेंटला मी तरी पर्सनली काहीतरी शिकत होतो त्यांच्याकडून. सगळ्यात मोठी गोष्ट मी त्यांच्याकडून शिकलो म्हणजे प्रामाणिकपणा. त्याच्याकडून बऱ्याच जणांनी म्हणजे ते फॉलो करतात, अजूनही काही लोक फॉलो करतात, त्यांना दुर्दैवानं ते पण हयात नाही, पण ऑनेस्टी आणि सगळेजण त्यांच्याकडून शिकलो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अफाट नॉलेज. त्यावेळी जर कॉम्प्युटरचा वापर इतका नव्हता, पण त्यावेळी आम्ही सगळेजण त्यांना कॉम्प्युटर म्हणायचो. आणि काहीही विचारा त्यांना माहिती असायचंच. आणि आश्चर्य वाटायचं की हे कसं शक्य आहे. तर वाचन, ग्रास्पिंग करणं, झटणं एखाद्या गोष्टीसाठी, आणि ते त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. सुपरफिशियल काय करायचं नाही. आपण बऱ्याचदा करतो दाखवण्यासाठी, दिखावपणासाठी, पण जेवढं तुम्ही सुपरफिशियल कराल त्याचे आउटकम्स फार टिकत नाही, फार काळ टिकत नाही. तर तिन्ही घटकांचा तुम्ही जर त्या स्टेजला, त्या फेजला, ज्या मोमेंटला पॉसिबल आहे त्या वेळी जर योग्य तो वापर केला, त्यांच्याकडून शिकला, तर मला वाटते तुमच्या जीवनामध्ये जी समृद्धी असते ती समृद्धी आपोआप येईल. मी ते प्रवीण दवणेंचे पुस्तक वाचत होतो, त्यात लिहिलं होतं की जगत राहा, भरत राहा. जगणं ठीक आहे, म्हणजे तुम्ही तुमच्या पद्धतीने जगता, सर्कमस्टन्सेस काय, सिच्युएशन काय आहे, कुणी काय सांगितलंय त्याच्यावर जगता. पण भरत राहणे म्हणजे काय? भरत राहणे म्हणजे हे या जर्नीमध्ये जे काही तुम्हाला आत्मसात करता येईल ते करा. आणि थोडंफार केलं, हे केल्यामुळे काय होते की एक प्रकारचा कॉन्फिडन्स येतो तुमच्याकडे, प्रचंड आत्मविश्वास येतो. तो यायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी मी जे तुम्हाला सांगितलं, तुम्हाला अपॉर्च्युनिटीज आहेत, पण तिथं चॅलेंजेस पण आहेत. तर ह्या चॅलेंजेसना फेस करण्यासाठी ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या. कारण तुमचा जर बेस, पाया जर स्ट्रॉंग असेल, तर तुम्ही मगाशी सांगितल्याप्रमाणे मुश्किल किती पण असो, किती पण अडचणी असो, तुम्हाला अंधारातला चिरायची पार ॲबिलिटी पाहिजे.
आणि ते होऊ शकते. शिक्षणामध्ये ते येतच, नोकऱ्यांमध्ये सुद्धा आता बघा ते असं एवढं सोपं राहिलेलं नाही, स्ट्रेट फॉरवर्ड राहिलेलं नाही. कोणती तुम्ही एक नोकरी शोधा आणि बघा एक्झॅक्टली तिथं काय रिक्वायरमेंट आहे, तिथं काय होतं नेमकं, आणि त्याचा डिटेल अभ्यास करा. किंवा कुणाला एंटरप्रेन्योर व्हायचं की नाही, मला नोकरी नाही करायची, मला कोणासाठी काम नाही करायचं, पण मला स्वतःसाठीच काम करायचं आणि स्वतःची एक इंडस्ट्री उभा करायची, तिथं पण बघा, शक्य आहे, पॉसिबल आहे. तुमच्याकडे ते स्किल्स असायला पाहिजे. चॅलेंजेस तिथं पण आहेत, पण ते चॅलेंजेस तुम्ही कसे फेस कराल ते तुम्हाला ठरवायला लागेल. जर या सगळ्या गोष्टींच्या परिपूर्णतेकडे जायचं असेल तर तुम्हाला भरतच जायला लागेल, कळलं की नाही. आणि हे भरणं ज्याला समजलं, मला वाटतं त्याचं लाईफ परिपूर्ण आहे. फक्त तुम्हाला ते समजायला पाहिजे एक्झॅक्टली भरणं काय असतं. चुका होतात, बरोबर आहे ना. तुम्ही चॅलेंज घेतल्याशिवाय, तुम्ही काहीतरी केल्याशिवाय, चूक झाल्याशिवाय तुम्हाला कसं कळेल. मी नेहमी स्टुडंट्सना सांगत असायचो जेव्हा मी शिकवत होतो, आता शिकवत नाही, की प्रोजेक्ट्स करणाऱ्या स्टुडंट्सना वाटतं की मला माझा प्रोजेक्ट फक्त सक्सेसफुल झाला पाहिजे, बरोबर आहे ना. प्रोजेक्टमध्ये काय सांगितले, मला काहीतरी चॅलेंज आहे, एक टास्क आहे, ते मला पूर्ण करायचं आणि ते पूर्ण करून मला ते दाखवायचं म्हणजे मला मार्क्स मिळतील. मी स्टुडंट्सना असं सांगतो, तुमचा प्रोजेक्ट फेल झाला दॅट डझंट मीन यू आर फेल, कळले की नाही. इनफॅक्ट ज्यांचा प्रोजेक्ट फेल झाला, सक्सेस नाही झाला, त्यांना सुद्धा जास्त मार्क्स मिळू शकतात, प्रोव्हाइडेड दे नो, दे अंडरस्टँड वाय प्रोजेक्ट इज फेल. ते खरं शिकणं आहे, बरोबर आहे ना. प्रोजेक्ट फेल झाला कशामुळं, ते ज्याला कळलं तो खरा शिकला. त्यामुळे होऊ देत, म्हणजे एरर्स होतील, चुका होतील. सुधीर मुगेंची सुंदर कविता आहे, क्षणोक्षणी चुका घडतात आणि श्रेय हरवून बसतात. आपल्याच रिकाम्या ओंजळी आपल्याला फार काही शिकवत असतात. कणभर चुकीला ही आभाळा एवढी सजा असते, चूक आणि शिक्षा यांची ताळेबंदी मांडायची नसते. एक कृती, एक शब्द, एकच निमिष चुकतं चुकतं, उभ्या जन्माच्या चुकामुकीला तेवढं एक निमित्त पुरतं. अखेर हे सारं घडतं, अखेर हे सारं घडतं केवळ आपण काही शिकण्यासाठी. आपण मात्र शिकत असतो पुन्हा पुन्हा शिकण्यासाठी. एक सुंदर कविता आहे, त्याच्यात त्यांनी सारं सांगितलं. पुन्हा पुन्हा चुका, फक्त एक काम करा, केलेली चूक पुन्हा रिपीट करू नका, मग शिकाल, मग बरोबर शिकाल. केलेली चूक जर तुम्ही परत केली तर तुमच्यासारखं मूर्ख तुम्हीच. पण हो, ते चुका, चॅलेंजेस घ्या, बघा काय चॅलेंजेस आहेत आणि स्वतःला तिथं कसं मोल्ड करता येईल, स्वतःला तिथं पण कसं जाता येईल, हे तुम्ही नीट आत्मसात करून सांगा, शिकायला पाहिजे. आता मी जे माझा प्रोफाईल सांगितला त्याच्यामध्ये मी जे केलं ते अगदी तसंच होतं. म्हणजे मी तुमच्यासारखाच खेड्यातला मराठी शाळेत शिकलेला, जिल्हा परिषदच्या 6 किलोमीटरवर हायस्कूल, इयत्ता 10वीच्या दिवाळीच्या परीक्षेमध्ये, दिवाळीच्या सुट्टीमध्ये घरी इलेक्ट्रिसिटी आली, लाईट आली, अशी सिच्युएशन. पण हे जे भरणं आहे, हे फारसं लाईफबद्दल तक्रार न करता जे काही आत्मसात करता येईल चांगलं ते आत्मसात करायचं. आणि झाली चूक होऊ दे, पण एक स्वतःमध्ये कॉन्फिडन्स डेव्हलप करायचं, आत्मविश्वास प्रचंड डेव्हलप करायचा. म्हणून एक जिद्द लागते. जी माझी युनिव्हर्सिटी, मला जी स्कॉलरशिप मिळाली ती मी जिद्दीने घेतो, कारण माहिती होती की आपल्याकडे तेवढे पैसे नाहीत की जेवढे पैसे घेऊन आपण परदेशात जाऊन शिकू, तेवढे पैसे शक्यच नाही, म्हणजे विचार पण नाही करता येत. आणि तिथं गेल्यानंतर पण असं नाही की ठीक आहे स्कॉलरशिप मिळालेली आहे, मी मस्त आहे, लाईफ खूप सुंदर आहे, झगमगाट आहे, सगळं उपलब्ध आहे. मी पहिल्या वर्षी तर एकदम सरप्राईज झालो
2000 मी जेव्हा गेलो होतो तेव्हा 1 वर्षभरात फक्त एकदा लाईट गेली. कसं वाटेल तुम्हाला ऐकायला? 1 वर्षभरात फक्त एकदा लाईट गेली, ती पण 15 दिवसाची नोटीस दिली होती काउन्सिलने की काही इमर्जन्सी काम असल्यामुळं या पिरियडमध्ये या भागातली लाईट नसेल. 15 दिवस आधी मला विचार केल्यानंतर असं वाटायचं की काय म्हणजे व्हॉट वी हॅव डन रॉंग, म्हणजे आपण काय अशी मोठी चूक केली की आपल्याला ह्या आपल्या देशामध्ये असं बलशाली भारताचं स्वप्न घ्या म्हणून असं तुम्हाला एक सांगावं लागतं आणि त्याच्यासाठी जरा मोठी आवळा आणि काहीतरी चांगलं करा म्हणून सांगावं लागतं काकांना. कुठंतरी बेसिक्समध्ये असं हे वाटतं की नाही मिसिंग आहे, म्हणजे कुठेतरी लिंक मिस होते. नंतर मी जेव्हा सगळं करायला लागलो, शिकायला लागलो, तिथं जॉब करत होतो, प्रत्येक वेळा मला वेगळा अनुभव, प्रत्येक वेळा खूप सुंदर. रस्ते आणि इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत काय प्रश्नच नाही, सांगायलाच नको. म्हणजे मी जेव्हा उतरलो तेव्हा टॅक्सी ड्रायव्हर त्याचा कॉफीचा मग घेऊन 100-110 जे स्पीड लिमिट आहे त्या स्पीडनं तो गाडी चालवत होता आणि त्याच्यावरती झाकण नव्हतं. मग जे होतं कॉफीचं त्याच्यावर झाकण नव्हतं बरं. मी म्हटलं हे कसं काय शक्य आहे? जस्ट इमॅजिन करा, आपल्याकडे असं काही करता येईल का? तरुणांना मला एक सांगायचं की ते खूप ज्वलंत आणि सिरियस विषय आहे की रस्त्यावर आल्यानंतर असं कुणालाच गॅरंटी वाटत नाही की आपण परत सुखरूपपणे घरी जाऊ. खूप म्हणजे गंभीर आहे सगळं खरंच. तुम्हाला कोणीतरी सांगतं, पालक म्हणतात चला आपण नवीन गाडी आणली, होंडा सिटी आहे, तू चालव. किती पालकांना असं वाटतं की नाही माझ्या मुलाला प्रॉपर ट्रेनिंग दिल्याशिवाय, ड्रायव्हिंग लायसन्स मिळाल्याशिवाय मी त्याला चालू देणार. किती मुलांना तुमच्यापैकी किंवा मुलींना असं वाटतं की मी जोपर्यंत माझा अधिकार नाही, मी जोपर्यंत एलिजिबल नाही आणि मी जोपर्यंत सगळं शिकत नाही रोड रूल्स, तोपर्यंत मी गाडी हातात घेणार. किती प्रामाणिकपणा तुम्ही तिथे दाखवता. इथं येऊन फार अगदी काकांच्या समोर ते जय हो म्हणण्यात काय अर्थ नाही, तर ते फॉलो करत नसा. कारण लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त होतात. आमच्या मित्राचं तेच झालं, ज्यांच्याबद्दल आम्ही बोललो, देव, की कुणाच्या तरी एका तरुणाच्या चुकीमुळं कार ॲक्सिडेंट झाला आणि शेकडो ऑफिसर्स असं हाय मोकलून रडत होते ऑन द स्पॉट. ऑफिसर्स, मी नव्हतो सुदैवाने तिथं, कारण मला ते सहन झालं नसतं. तर हे जे आहे ना, हे इथं चूक. आणि इथे हे मला हेच वाटायचं की कसं होणार, म्हणजे किती वर्षांनी आपल्याला असं वाटेल की चला आय वॉन्ट टू गो बॅक, की बाहेर जायला काही भीती नाही. हॉटेलमध्ये जेवलो तर मला असं काही भीती नाही की मी जेवलो तरी मला ते व्यवस्थित मिळणार, कळले की नाही? कारण फूड अँड ड्रग्ज युनिट प्रामाणिकपणे काम करते. मी जयपूरला असताना एक बातमी वाचली, आमच्या युनिव्हर्सिटीच्या शेजारीच काही टन, 6-7 टन पनीर घेऊन जाणारे ट्रक पोलिसांनी पाळत घेऊन पकडले. पनीर, आणि ते पनीर ते एक्झॉटिक रिसॉर्ट्स असतात किंवा डेस्टिनेशन वेडिंग असतात, माहिती का? लोक जयपूरला लग्न करायला जातात, डेस्टिनेशन वेडिंग असतात, तिथं ते पनीर नेऊन देत होते ते भाजीसाठी. व्हॉट वॉज दॅट पनीर? म्हणजे तिथं मिल्कचा त्या पनीरमध्ये नंतर केमिकल ॲनालिसिस केलं, त्या पनीरमध्ये मिल्कचा एकही अंश नव्हता, नॉट अ सिंगल पर्सेंट. इट वॉज फुल्ली केमिकल अँड टॉक्सिक अँड कॅन्सरस. विचार करा तुम्ही, म्हणजे आपण किती अप्रामाणिकपणा आणि किती स्वार्थी आहोत की मला हजारो लोक ते खात आहेत पनीर किंवा ते जेवत आहेत, त्यांच्यापैकी
प्रत्येक जणांच्या आयुष्याशी मी खेळलोय, म्हणजे मला थोडी पण लाज नाही, शरम नाही. किती वाईट आहे. आणि हे होऊ न देण्यासाठी जी यंत्रणा आहे ती यंत्रणा त्यांचं काम करत, हे त्याच्यापेक्षाही भयानक. तर हे खूप वेगळं आहे. मी बघितलं ऑफिसचं जे कल्चर आहे ते मला खूप आवडलं. ते म्हणजे ऑफिसच्या कामाच्या वेळी किंवा ऑफिसच्या वेळात लोक फक्त ऑफिसचंच काम करतात. भले ते 8 to 4 करू देत, 8 to 5 करू देत, मध्ये ब्रेकच्या वेळाच बरोबर लंच घेतील. आणि जर पर्सनल कामासाठी आले तर ते ऑफिसचा एक शब्द सुद्धा काढणार नाही. आमच्याकडे एक्झॅक्टली उलट. ऑफिसमध्ये डबा ठेवला की घरचं काम, बरोबर आहे ना. आलो जाऊन, म्हणजे बँकेत थोडं काम, मुलांना ड्रेस घ्यायचा, आणि आपल्याला काय वाटत. आणि घरी कुणाला बोलवलं ऑफिसरला तर नुसते ऑफिसच्या गप्पा. हे जी कंपार्टमेंट्स आहेत ते मला तर वाटतं ती चांगली कंपार्टमेंट्स आहेत. ते आपण त्या कंपार्टमेंटमध्ये का राहत नाही. अशा खूप छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, खूप चांगल्या गोष्टी आहेत, खूप बदल आहे. तर ते तुमच्या समोर आव्हान आहेत. नोकऱ्या आहेत, संध्या तर प्रचंड आहे, पण काय तुम्ही कितपर्यंत जाल आणि कितपत योग्य त्या प्रोफाईलचं स्वतःला तुम्ही घडवून ते व्यवस्थित करा, हे पाहिजे महत्वाचं. केवळ मार्क्स पडले 90% म्हणून नाही. आता तुम्ही कुठलाही जॉब प्रोफाईल सुद्धा बघा, कुठल्याही मल्टीनॅशनल कंपनीची रिक्रुटमेंट प्रोसेसचा जरा अभ्यास करा. खूप कमी रिक्रुटमेंट एजन्सी आहेत, भले मल्टीनॅशनल असू देत, की ज्याच्यामध्ये तुमचं डिसिप्लिन स्पेसिफिक नॉलेज आहे ते ठीक आहे, त्याच्यावरतीच केवळ तुम्हाला जॉब दिला जाईल. नाही, आता इतके स्किल्स आलेत, रिक्वायरमेंट्स, इतक्या कॉम्पिटन्सीज पाहिजे. आणि आता मल्टीनॅशनल कंपनीज आहेत ते खूप वेगळा विचार करत आहेत. जसं पूर्वी 18 वर्षापूर्वी म्हैसूरला इन्फोसिसने स्वतःची ट्रेनिंग अकॅडमीज काढली. का तर ते ग्रॅज्युएट्स ते नोकरी देतात, त्या ग्रॅज्युएट्सना त्याच्यात ट्रेनिंग मिळेल. ते पॅरलल युनिव्हर्सिटीज काढली. सगळे त्यांचे इन्फोसिसचे जे ग्रॅज्युएट्स आहेत त्यांना घ्यायचं, नोकरी द्यायची, त्यांना ऑफर द्यायची आणि लगेच तिथे नेऊन ट्रेनिंग द्यायची. आणि मग नंतर आता लक्षात आलं त्यांच्या, अरे हे तर चुकीचं करतोय. हे कुणाचं काम आहे? हे युनिव्हर्सिटीचं काम आहे, हे कॉलेजेसचं काम आहे. त्यांनी असं तयार करून मांजरासारखं असं स्टुडंट असा पाठवला पाहिजे की वर्ण टाकला की तो कुठे इन्फोसिस असू दे किंवा IBM असू देत किंवा अजून कुठली तरी बँकिंग सेक्टरमधल्या कंपन्या, तो उभाच राहिला पाहिजे. असं होत नाही कोणाचं. ते कशासाठी त्यांचा वेळ वाया घालवतो, ते कशासाठी त्यांचे पैसे, ट्रेनिंगला पैसे लागतात, तुम्हाला पगार देणार. त्यामुळे आता काय विचार करतायत, कुठलीही कंपनी बघा, आता ते घेताना ते म्हणतात मला वेळ नाही, मला असा कॅन्डिडेट पाहिजे किंवा अशी कॅन्डिडेट पाहिजे की उद्या काम सुरू, अफोर्ड करू शकत नाही. बरोबर आहे ना. मग तुम्ही बघा स्वतः तिथं आहे का, त्याच्यासाठी योग्य आहे का, त्यासाठी काय नाही आहे, काय कमी आहे, ते तुम्हाला अभ्यास करून करावं लागेल, ते चांगलं करावं लागेल. ते केलं नाही तर मग तुम्ही नुसते इंटरव्ह्यूज देत राहा. निवड काही पालक म्हणतात 15वा इंटरव्ह्यू दिला आमच्या मुलांना, म्हणजे रेकॉर्ड चालले, रेकॉर्ड ब्रेक होत आहे, 17वा दिला. पण कधी मुलांना म्हणजे स्टुडंटना, मुलांना मुलींना कळणार की काय नेमकं माझं चुकतं, मी काय नुसते 20भर इंटरव्ह्यूज देतो, नेमकं त्यांना काय हवं आहे, माझ्याकडे काय आहे. जसं प्रवीण दमनेचं जगण्याने भरणे, त्या भरण्यामध्ये काही राहिलंय का अजून, ते कुठं मिळेल. काही गोष्टी आहेत ते एज्युकेशन सिस्टीम मध्ये पण नाही आहेत. बरोबर आहे ना. ते तुम्हाला तुमच्या पद्धतीनंच आत्मसात करायला पाहिजे. आता इन्स्टिट्यूट्सना किंवा ऑर्गनायझेशन्सना सुपरफिशियल नॉलेज नको आहे, आणि आपण बरंचसं करतो ते सुपरफिशियल करतो असं मला वाटतं. त्यासाठी आपल्याला एक मोठा बदल घडवून आणायला पाहिजे की कसं डीप डाऊन, आणि मला एक्झॅक्टली मी त्या सिस्टीममध्ये कसा फिट होईल किंवा कशी फिट होईल.
स्वॉट अनालिसिस तर आता मागं पडलंय. तुमच्या स्ट्रेंथ बघा, पण विकनेसेस सुद्धा नीट बघा आणि त्या विकनेसेसवर काम करा जेवढं करता येईल. असतो प्रत्येकाला विकनेस असतो, असं काही नाहीये, परिपूर्ण कोणी नसतं, बरोबर आहे ना. तर तो विकनेस काय आहे ते बघायला पाहिजे तुम्ही आणि त्या दृष्टीनं स्वतःला घडवायला पाहिजे. आताच तरुण काही आहेत इथं, तरुणी आहेत, शिक्षणाच्या बाबतीत मी जसं मग सांगितलं तसं पेरेंट्स सांगतात तसं मी काय तुम्हाला असा सल्ला देणार नाही अमुकच करा. आहेत काही 5-6 फील्ड्स आहेत की ज्याच्यामध्ये म्हणजे काय होईल माहित नाही, प्रचंड प्रचंड ताकद आहे त्या फील्ड्समध्ये. IT-चंच उदाहरण घ्या, आर्टिफिशियल इंटेलिजन्स घ्या, मशीन लर्निंग घ्या, व्हर्च्युअल रियालिटी घ्या. तुम्हाला थक्क व्हायला होईल की हे खूप वेगळ्या प्रकारे येत आहे. म्हणजे बेसिक्स नाही, ते ऍप्लिकेशन ओरिएंटेड. हेल्थ सायन्स घ्या, कोविडमुळे असेल किंवा या सगळ्याचं इंटिग्रेशन असेल, ते इंटिग्रेट सगळं होत आहे. म्हणजे हेल्थला आर्टिफिशियल इंटेलिजन्सची गरज आहे. कधी ऐकलं होतं का तुम्ही रिमोटली सर्जन सर्जरी करतोय? फार कॉमन आहे. सिडनीमध्ये सर्जन बसलेला असतो आणि मेलबर्नमध्ये पेशंट असतो आणि सर्जरी करेल रिमोटली. कधी वाटलं होतं असं होईल? नाही. व्हर्च्युअल रियालिटीनं तर खूप काही बघता येतं, खूप काही शिकता येतं. मी डीकिन युनिव्हर्सिटीमध्ये असताना एक बिल्डिंग बांधली होती, त्याचं नाव होतं कॅडेट, सेंटर फॉर ॲडव्हान्स डिझाईन अँड इंजिनिअरिंग ट्रेनिंग. ती इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी बांधली होती. 3 स्टोरी बिल्डिंग, दुसऱ्याला प्रचंड. तर ते कुणाला माहित नव्हतं, म्हणजे काय आला, कुठून आला, लीक झाला, अमुक झाला, ते वेगळा विषय. पण त्यानं इतकं सगळ्यांना आपल्याला शिकवलं आणि एवढं सगळं चेंज करून दिलं की आपल्याला पण सांगता येत नाही कुणाला, आम्हाला पण सांगता येत नाही, युनिव्हर्सिटीच्या लोकांना पण सांगता येत नाही की अमुकच होईल पुढं. पण हॅव्हिंग सेड दॅट, कुठलंही तुम्ही फील्ड चूज करा, कुठलंही करा, अगदी म्हणजे कोणी तिथं 10 मुलांच्या पैकी एकच मुलगा जातो, एकच मुलगी जाते, की कोणी नाव पण काढत नाही, सगळे चिडवतात, त्या फील्डला सुद्धा स्कोप आहे. कारण सगळ्याचं असं इंटिग्रेशन झालंय, आता सगळ्याचं इंटिग्रेशन झालं, प्रचंड इंटिग्रेशन झालं. आता त्याच्या वॉल्स नाही आहेत, अशा मेल्ट झाल्या सगळ्या वॉल्स. म्हणजे AI कुठं पण येतं, बरोबर आहे ना. फॅशन टेक्नॉलॉजीमध्ये व्हिज्युअल आर्ट्स येतं, डेटा अनालिटिक्स मॅनेजमेंटमध्ये येतं. गरजच आहे त्याची. त्यामुळे असं समजू नका की यात हेच फील्ड आहे आणि त्यालाच मला स्कोप असेल, मला तेच करायचं, मला नाही वाटत त्याचं प्रचंड हे. पण हे सगळं करत असताना चांगलं जगा, विचार ऐका चांगले, जेवढं शक्य आहे तेवढं स्वतःसाठी कमवा. असं नंतर वाटायला नको, काही गोष्टी राहून जातात, कारण त्या वेळेवरच केला पाहिजे. पाडगावकरांचे 2 ओळी आहेत, बरेच दिवस कैफ चढून रंगलो नाही, बरेच दिवस जगून सुद्धा जगलो नाही. असं वाटायला नको. म्हणजे कैफ चढायचं तेव्हा चढायलाच पाहिजे, बरोबर आहे ना. जीवन रंगायला पाहिजे तेव्हा रंगायलाच पाहिजे. हे करा, ते निसटून देऊ नका. ते क्षण खूप महत्वाचे. आणि संधी, तुमचं व्यक्तिमत्व आणि तुम्हाला कसं स्वतःला मोल्ड करायचं, घडवायचं, या सगळ्याची एक प्रकारची सांगड घाला. वरवरच्या गोष्टीकडे नुसतं विश्वास ठेवू नका, कळले की नाही. खूप चांगला आहे म्हणजेच वरून तर मस्त दिसतं, कळले की नाही. एक साधं उदाहरण, स्कूल बाहेरून बिल्डिंग छान दिसते, हो, पण आतला करिक्युलम कसा आहे, आतला अभ्यासक्रम कसा आहे, मुलांना सेफ्टी आहे का. मुलगी असेल तर
सेफ राहू शकते का? हे बघा, कोर्स नाव खूप अट्रॅक्टिव्ह आहे, डेटा अनालिटिक्स. अरे पण तुला काय इंटरेस्ट आहे त्यात? तुला डेटा म्हणजे काय कधी कळलं? डेटाशी इंटरेस्ट आहे का? मॅथमॅटिक्स मध्ये किती मार्क आला होता प्रायमरी? ते स्वतः बघा. कोणीतरी म्हणतंय आणि आपल्याकडे एक फ्लो असतो की चला फ्लो आहे की तिकडे जायचं. ते म्हणतात ना, माझा मित्र म्हणालाय म्हणजे ते खरंच चांगलं असतं. मला वाटतं तसं नाहीये. वरवरच्या गोष्टीवर फार विश्वास ठेवू नका, भूलू नका त्या गोष्टीला, आणि स्वतःवर विश्वास ठेवा. बाबा बोरकरांची एक सुंदर कविता आहे, त्यांना देखणे जे चेहरे की प्रांजळाचे आरसे, सावळी की गोमटे मोल नाही खास. म्हणजे चेहरा देखणं आहे, तो सावळा आहे का गोमटा आहे जास्त महत्वाचं नाही. प्रांजळ आहे का, तो आरशासारखा स्वच्छ आहे का, म्हणजे काय ट्रान्सपरन्सी आहे का, प्रामाणिकता आहे का? बरोबर आहे ना? नाही तर दिसला चेहरा म्हणजे आता आजकाल तेच असतं. बघा लुक बघा कसा. तेच डोळे देखणे जी कोंदती साऱ्या नभा, ओळी ती दुःखी जनांच्या सांडी ती जे नेत्र करा. म्हणजे डोळे केवळ काजळ वेजळ घातले त्यांनी मस्त रेखीव ते करून आले, ते आयब्रो काय काय आयलॅश काहीतरी असतं ते, त्याच्यामुळे ते चांगले आहेत का गरिबांचं किंवा दुःखितांचं दुःख बघितल्यानंतर त्यातनं अश्रू येतात ते डोळे चांगले? देखणे जे हात जाना निर्मितीची डोळे, मंगलाने गंधलेले सुंदराचे सोहळे. या हातात ब्रेसलेट आहे, मस्त घड्याळ आहे, सोन्याच्या बांगड्या आहेत, म्हणजे ते काय सुंदर हात आहेत. आजकाल तर टाटूच असतो, पण ते वेगळ्या लँग्वेज मध्ये लिहिलं असतं. ते म्हणजे केवळ सौंदर्य नव्हे, ज्या हातांना निर्मिती काहीतरी निर्माण करायचे डोहाळे लागलेले आहेत, बरोबर ना, ते हात चांगले. देखणी जी पावले जिध्यासपंथी चालती, वाळवंटा तुम्ही सुद्धा स्वस्ती पद्मे रेखी. हे पावलं ती चांगली आहेत, केवळ मेहंदी लावलेली पावलं नाही. ज्यांना चांगल्या गोष्टींचा ध्यास आहे, आणि वाळवंटातून सुद्धा जी पावलं गेली तर त्या पावलांचा ठसा कसा उमटेल? केवळ चांगलाच उमटेल. स्वस्ती पद्मे रेखी. देखील जी जीवने तृप्तीची तीर्थोदके, चांदणे ज्यातून वाहे शुभ्र पाऱ्यासारखे. ती जीवने देखणी असतात, ज्यांचं जीवन देखणं असं म्हणू शकतो आपण की शुभ्र पाऱ्यासारखं आहे, नितळ आहे, क्रिस्टल क्लिअर, ज्यातनं असं चांदणं झिरपतंय पाऱ्यासारखं. अशी व्यक्ती त्यालाच ते चांगलं म्हणू शकतात, त्या जीवनाला चांगलं म्हणू शकतात. तर असं काहीतरी ठसा उमटवायला पाहिजे. असं नाही की सगळ्यांना कुठं एकदम मिलिटरीत जाऊन देशाची सेवा करायचे, ते पण खूप सोपं नाहीये. त्याला केवढं मोठं धारिष्ट लागतं, बरोबर आहे ना? आमच्या वेळेत कविता होती कुसुमाग्रजांची, अनामिवरा जिथे झाला तुझा जीवनांत, स्तंभ तिथे ना कुणी बांधला पेटली न मात. म्हणजे काही अशा दुर्गम भागामध्ये अशा ठिकाणी ते लढता लढता शहीद झालेले असतात की तिथं कुणी स्तंभ सुद्धा बांधला नाही, वाट सुद्धा पेटवली, म्हणून त्यांनी त्यांचं काम थांबवलं नाही. देशासाठी आपल्याला सेवा देण्यासाठी काहीतरी केलंच नाही. तर करा, म्हणजे जीवनात जे काही पॉसिबल आहे छोटं असू दे ते करू शकतो आपण, घडवू शकतो, की ज्याला आपला, मी वेगळ्या अर्थानं म्हणतो पण हेवा वाटा, आणि त्यात काही चुकीचं नाही. आणि स्वप्न मोठी बघायला मी सांगितलं तसं छोटी बघूच नका, आणि त्यात काही चुकीचं नाही. फक्त त्या स्वप्नांच्या माग वेड्यासारखं लागायला पाहिजे, ते करायला पाहिजे. त्यामुळे तुमच्या केपेबिलिटी, तुमच्या परिस्थितीवरती ते काय म्हणते छोटं मोठं, प्रत्येक जणांना इंद्रजित काकांसारखं मोठं एवढं भव्य करणं शक्य होईल का? नाही. पण तुम्ही
इथं येऊन त्यांच्यासाठी कॉन्ट्रीब्युशन करता हे तुमचं ते चांगलं कामच, हे तुमचं काम आहे आणि हे तुमचं कर्तृत्व आहे. When you were born, you cried, while the whole world rejoiced. म्हणजे तुम्ही तुमचा जन्म झाला, तुम्ही जन्माला आला तेव्हा रडत आला आणि सगळं जग तेव्हा असं आनंदाने उड्या मारत होतं. Live your life in such a way that when you die, the world cries while you rejoice. तुम्ही असं जीवन जगा की जेव्हा तुमचा मृत्यू होईल तेव्हा सगळे रडत असतील आणि तुम्ही समाधानानं रिजॉईसिंग, समाधानानं तुम्ही आनंदात विलीन व्हा. थोडंसं म्हणजे जे आपल्या परीने शक्य आहे तसं. परत एकदा मी सर्वांना धन्यवाद देतो. असं निश्चित काही असं मला उत्तर देता आलं नाही किंवा सांगता आलं नाही, पण थोडाफार अलाईन करायचा प्रयत्न केला मी, माझा अनुभव, तुम्ही काय करावं. तर मला वाटतं जगावं, भरावं, जिथं पॉसिबल आहे तिथं करावं आणि मोठे व्हा. सगळ्यात महत्त्वाचं अशा लोकांचे आशीर्वाद घ्या, मोठे व्हा, जेवढं काही चांगलं करता येईल तेवढं करा आणि बलशाली भारत होण्यासाठी हातभार लावा. त्याची खरंच गरज आहे, खरंच गरज आहे. थँक्यू.